आशफ अली ओके, हैदर शाह अध्यक्ष, डॉक्टर आसफ अली सेक्रेटरी आणि 46 जणांची पुराय जी असा ही कमिटी आम्ही डिक्लेअर केल्या. या कमिटीच्या नुसार आज सगळे जण आमच्या कमिटीच्या बैठकीक सगळे जण हजर आशिल्ले. हांव सगळ्यांचे खूप खूप अभिनंदन करता आणि मायनॉरिटी सेलची कमिटी पेडण्यापासून काणकोणपर्यंत मायनॉरिटीत काम करपी समाजात वेगवेगळ्या क्षेत्रात मायनॉरिटीचे जे लोक आमचे काम करतात, स्पेशली विथ द एज्युकेशन रिलेटेड आणि समाजातल्यो त्यांच्या आशिल्ल्यो वेगवेगळ्या जाग्यार आशिल्ली त्यांची ऑर्गनायझेशन्स, ज्यो त्यांची मशीद आसा थंयसले कम्युनिटी ऑर्गनायझेशन्स आसा, ज्या ज्या जाग्यार काम करता त्या त्या थंयसरले हेड, त्या थंयसरलो इन्चार्ज आयज ह्या मायनॉरिटी सेलात मेंबर म्हणून हांगासर सहभागी जाल्यार हांव खूप खूप अभिनंदन करता. मायनॉरिटीचे विविध प्रश्न भारतीय जनता पार्टी हाज्याय पयलीं सोडय जाल्ले आसा. भारतीय जनता पार्टीन केन्नाच मायनॉरिटी खातीर डिफरन्स करूंक ना. आमी सगळे भारतीय आसात, आमी सगळे जाण हिंदुस्तानी आसा आणि आमकां सगळ्या जाणांक ह्या देशाचे नागरीक हे जावन आमी एकत्र रित्या आमी जशें म्हणटा की सबका साथ सबका विश्वास ओके आणि सबका विकास ह्या तत्वाचेर आमकां गोंयांत आशिल्ल्या सगळ्या लोकांचो विकास करपाक जाय. त्याच खातीर ह्या पुराय कमिटीच्यान उलयता आसतना बाब उर्फान उल्ला हांच्यांनी एड्युकेशन रिलेटेड विविध प्रश्न तांच्यांनी जे मायनॉरिटी खातीर आसा तेय मांडले. आमचो शेख जिना बाब उलयता आसतना तेणी वेगवेगळे कडली कब्रस्तानचे विशय जे आसा हे मांडले. वेगवेगळ्या जाग्यार मायनॉरिटींचे विविध प्रश्न आसा ते तेंच्यांनी आतांच आमच्या अध्यक्षा कडेन म्हाज्याय कडेन तांच्यांनी आपले सगळे प्रश्न मांडलेले आसा. निश्चितच रित्या की आयज पर्यंत जेन्ना जेन्ना भारतीय जनता पार्टीचे सरकार सत्तेर आयल्या उपरांत आमकां जे प्रश्न लक्षात आयल्या ते सोडोवपाचो प्रश्न आमी सदांच केला. खास करून ताचो उल्लेख करीत दिसता की कब्रस्तान मडगांवाचे, ज्या कब्रस्ताना कडेन गेली कितलीशींच वर्सां राजकारण म्हणून पळयलें वयता किंवा त्या कब्रस्तानाचेर राजकारण केलें वता अशें म्हाका दिसता. आणि निश्चितच रित्या उर्फान उल्ला आमच्या कडेन आयल्या उपरांत तेणी पुराय कब्रस्ताना खातीर जागा कशा पद्दतीन सामान्य लोकांची जागा ही विकत एक दोगतीक बिल्डरांनीच घेतली आणि त्या बिल्डरांनी परत ती सरकाराक दिवन आपलो म्हणजे मोठ्या प्रमाणात पैसे सरकारा कडल्यान घेवपाचो प्रयत्न केला. जवळपास एक 18-20 लोकांचो सुमार 150 लोकांचे एप्लिकेशन्सूय म्हाज्या कडेन आयला की ह्या बारीक बारीक लोकांची ती जागा आशिल्ली ती एक्वायर केल्या. निश्चितच ताजेर इन्क्वायरी करून ह्या लोकांचेर अन्याय जावचो ना, बट तांकां कब्रस्तान जे आसा हे कब्रस्तान दिले वयतले. ताजेरूय इन्क्वायरी जी आसा ती चालू आसा आणि तातूंतल्यानूय बी तांकां कब्रस्तान हे दिले वयतले. वेळ पडल्यार वेगवेगळे कडेन तांकां ताचो कब्रस्तानचो विशय हो वेगवेगळ्या शहरांनी उरता, बट गोंयांतल्या एक प्रमुख शहरांनी आमकां ज्या ज्या जाग्यार शक्य आसा, हांवें ऑलरेडी कलेक्टराकूय इन्स्ट्रक्शन्स आसा की कब्रस्तानचो विशय गोंयांत ते रावतात, ते गोंयकार आसात, तांचो हो विशय सुटावो जावपाक जाय. होय विशय सरकारा कडल्यान सुटावो जातलो. वेगवेगळे कडेन स्कुलाचो विशय तेंच्यांनी मायनॉरिटी स्कुलाचो विशय ज्या ज्या जाग्यार मांडला, तेंच्या टेक्निकल स्कुलाचो न्यू एड्युकेशन पॉलिसीच्या गायडलायनच्या नुसार निश्चितच रित्या वॉट एवर हेल्प आमकां तांकां दिवप शक्य आसा हे निश्चित रित्या हे वेगवेगळे हेल्प जे आसा हे एड्युकेशनाच्या बाबतींतूय दिले वयतले. मायनॉरिटी भावांक आमच्या कळून चुकलां की हाज्या पयलीं वेगवेगळे राजकीय पक्ष तांचो फक्त राजकीय फायद्या खातीर वापर करून घेताले. भारतीय जनता पार्टीचे मुळात आमी जशें म्हटलां की सबका साथ सबका विकास ह्या तत्वाचेर मेजॉरिटी मायनॉरिटी खंयसरूच फरक न करता ही पुराय सगळ्यांक घेवन बरोबर वचप आणि पुराय गोंयांतल्या सगळ्या गोंयकारांचो विकास करप ह्या तत्वानुसार आमी पुराय तेंचे सगळे प्रश्न सुटावे निश्चितच करतले आणि ताच्या खातीर आमी कार्यरत आसा. आमच्या बरोबर आसलेली पुराय मायनॉरिटी कम्युनिटी ही जी आसा की सगळ्यो स्किमी जशें आमी म्हणटा की सरकारांतली हर एक स्कीम स्वयंपूर्ण जावन सगळ्या गोंय स्वयंपूर्ण करपा खातीर सगळ्या पर्यंत पावोवपाचो जो प्रयत्न आसा, निश्चितच मायनॉरिटीचे कितलेशेच प्रोजेक्ट आसा, कितलेशेच प्रोग्राम आसा, हे प्रत्येक लोकां पर्यंत पावोवपा खातीर आमची 46 जणांची कमिटी मायनॉरिटी कम्युनिटीन व्यवस्थित रित्या काम करतली आणि आयज पर्यंत मायनॉरिटी खातीर आसलेल्यो सगळ्यो येवजण्यो खास करून त्यांच्या पर्यंत पावपा खातीर काही योजने ज्यो आसा हांव पळयता केंद्र सरकाराच्यो ह्यो आयज पर्यंत आमच्या मायनॉरिटी कम्युनिटी पर्यंत पावोकूच ना. ताचो फायदो जितक्या प्रमाणात मेळपाक जाय तितको फायदो जो आसा तो तांकां मेळूंक ना. आयदर तो स्कॉलरशिपचो आसतलो, EWSचो आसतलो, वेगवेगळ्या गजालींचो आसतलो,
ओके, त्या बाबतीत तो तांकां मेळपा खातीर आमची कमिटी ही पूर्णपणे वावुरतली. निश्चितरित्या शेख जिना बाबुरफान मुल्ला ह्या कमिटीक व्यवस्थितरित्या गायड करतले आणि एक मायनॉरिटीचो परत एकदा आमी जशें म्हणटा की विश्वास संपादन भारतीय जनता पार्टी ही निश्चितरित्या फुडल्या वर्सभराच्या भितर तांकांय दिसून येतले की डिफरन्स जे वेगळ्या बाकीच्या राजकीय पार्टीच्या मदीं आनी भारतीय जनता पार्टीच्या मदीं डिफरन्स कितें आसा होय तांकां कळटलो. की आतांच आमचो बाब शेख जिना उलयता आसतना सांगलें की आपूण कितलींशींच वर्सां काम करता, पण काही लोकांक म्हणजे अजूनय बी पण लोकांक आतां पटून चुकलां की आतां कळून चुकलां की भारतीय जनता पार्टी हो एकमेव पार्टी आसा जो विकासाच्या वाटेन ह्या राज्याक फुडें व्हरपाक शकता, जो विकासाच्या वाटेन ह्या देशाक फुडें व्हरपाक शकता. हे तांकां कळून चुकलां आणि निश्चितच रित्या सगळे लोक जे आसा हे भारतीय जनता पार्टी कडेन आकृष्ट जावपाक लागलेले आहा. म्हणजे आमी आमच्या सरकाराच्या वेगवेगळ्यो योजना त्यांच्या पर्यंत जश्यो जश्यो पावोवपाक लागल्यो त्या खातीर हांव निश्चितच आमच्या पुराय कमिटीक हांव शुभेच्छा व्यक्त करता आणि सरकाराच्यो सगळ्यो योजना आमी 100% त्यांच्या पर्यंत पावोवपा खातीर पुराय ही कमिटी गोंयांतल्या 12 तालुक्यांनी ही कार्यरत आसतली. हांव इतकेंच सांगता आणि माझी 2 उतरां पुराय करता. देव बरें करूं. भारतीय जनता पार्टीचा भारतीय जनता पार्टीचा डॉक्टर प्रमोद सावंत तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. प्रश्न विचारू. आज सकाळी उदकाक लागून मिटींग जाली. आज मायकल लोबो बी आशिल्ले थंय आनी बाकीचे इंजिनियर्स बी आशिल्ले, प्रिन्सिपल इंजिनियर. आज सकाळी हांवें गोंयच्या उदकाच्या संदर्भातलो रिव्ह्यू आमच्या पुराय 40 मतदारसंघाचो रिव्ह्यू हो सेक्रेटरीएट हॉलांत घेतलो. आमचो PCA आशिल्लो. आयज योगायोगान PWD मिनिस्टराचो पयलीं ठरलेलो कार्यक्रम आशिल्लो पूण दीपक पावसकार त्या मिटिंगेक येवपाक पावलो ना. पण एकंदर लक्षात आयल्या उपरांत 589 MLD उदक हे आमकां ऑल टुगेदर लागता. देर इज अ शॉर्टेज ऑफ अराउंड 60 to 70 MLD उदकाची शॉर्टेज आसा. खास करून उदकाची शॉर्टेज ही बार्देस तालुक्यात आसा, नेक्स्ट शॉर्टेज सत्तरी तालुक्यात आसा आणि तिसरी ही बिचोले तालुक्यात आसा. बार्देस तालुक्यातली शॉर्टेज लक्षात घेतल्या उपरांत आमी 31 मार्च पर्यंत 5 MLD चो प्लांट पर्वरी हांगासर जो आसा तो चालू करता. शिवोले हांगासर आमची जी रुरल वॉटर सिस्टम ती काय 2 MLD चालू जाता आणि सालिगांव हांगासर आमचो वॉटर प्युरिफिकेशन प्लांट बसयता थंय 2 MLD अशें करून जी 16 आमकां 11 MLD ची शॉर्टेज जी बार्देस तालुक्यात आसा तितूंतले हाफ उदक हे 31 मार्च पर्यंत येतले. परत हांवें डिटेल बार्देसांतलो स्टडी करून 8 दिसाच्या भितर परत एकदा रिपोर्ट सबमीट करपाक लायला. सत्तरी तालुक्यात आमकां 7 MLD शॉर्टेज आसा. आमी एक मायनिंग पीट वागुरे हांगासर आसा ताजेर पंप बसयता वॉटर प्युरिफिकेशन आणि 10 MLD उदक त्या मायनिंग पिटांतल्यान काडपाचें डिसिजन जाला. फक्त मायनिंग ते पीट ताब्यात घेवपाचे निर्णय उरला. बट ऑफकोर्स एप्रील पर्यंत तोय निर्णय जो आसा फायनल जातलो. बिचोले तालुक्यांतले उदक आमी गांजे एडिशनल पंप फिल्टर बसयता तो फक्त जुलय ते ऑगस्ट पर्यंत वयतले. अशा पद्दतीन आमी बाकी सगळ्या जाणांक मायक्रो मॅनेजमेंट करपाक लायला. परत एकदा प्लॅनिंग व्यवस्थित रित्या करून उदकाचो प्रॉब्लेम गोंयांतलो म्हाज्या अंदाजान म्हणजे जो प्रॉब्लेम आत्ता आसा तो 31 मार्च पर्यंत एटलिस्ट म्हणजे भितरलो 60 to 70% प्रॉब्लेम सॉल्व जातलो. एक 30 प्रॉब्लेम एवढे तेवढे उरता. पण आमचे परत एकदा सगळे इंजिनियर्स म्हणजे PCE पासून EE पर्यंत हे सगळे जण कार्यरत आसा. निश्चितच भविष्य जो आसा उदकाचो हो सुटावो जातलो. ऑपोजिशन म्हणटा की ते म्हाजेक लागून हे सगळे चालू आसा म्हणून. पण आमच्याकडे एक्सेस प्रमाणात उदक अवेलेबल आसा. हांव मुद्दामून सांगता की आमच्या हांवें जे तुमकां वागुरे हेजे खणीचे उलयलो त्या खणीन उदक आसा ते काडूनच सोंपचें ना. तेजी उदक शहरात उदक राज्यांत एक्सेस अवेलेबल आसा. फक्त आतां पर्यंत गेली कितलीशींच वर्सां ही सिस्टम जाग्यार उडोवंक ना. म्हणजे हांवें तुमकां सरळ सांगलें आमकां वॉटर शॉर्टेज ना. आमची रिक्वायरमेंट 589 MLD जर आसा तर आमी कितले काडटा आतां पर्यंत आमकां 60 to 70 MLD आमी प्युरिफायच करूं शकना. हेजो अर्थ आमचे कडेन उदक ना अशें ना. आमच्याकडे कितलेशेच रिजर्वायर असे असतात की त्या रिजर्वायरांचे म्हणजे मायनिंग पीट रिजर्वायर आहात तितून उदक काढून सोंपचें ना. खुद्द माझ्या एकाच मतदारसंघात बाजार पळयत म्हाका दिसता 10-12 रिजर्वायर आसतले तितून उदक केन्नाच सोंपचें ना आणि बरें उदक आसा प्युरिफायड वॉटर आसा अशें काय ना. हा ह्या बाबतीत अशें न्ही की म्हादईचें उदक कमी जालां. म्हादईच्या उदकाच्या बाबतीत आमकां कन्सर्न आसाच आसा. हाजो अर्थ म्हणजे ते उदक आमकां शॉर्टेज जावंक ना. मागच्या वेळी तुम्ही एकदा म्हटलं होतं की प्रॉब्लेम पाण्याचा नाहीये, कामचुकार कर्मचारी आहे. बरोबर आसा. हांवें तेच सांगल्यार तुका प्रॉपर मॅनेजमेंट नासलें, प्लॅनिंग नासलें. तें प्लॅनिंग
फाटले हांव आतां 2 वर्सां जाले अलॉंग विथ हांव पर्सनली मॉनिटर करीत आसा आनी जाग्यार उडयत आसा सगळ्यो गजाली आमी तुमकां सांगलें आतां पळय आमकां पर्वरीचो प्लांट फाटल्या 1 वर्साचें कांय काम जालें ना आतां हांवें सांगलां की 15 MLD चो प्लांट आहा तो 5 MLD आतां दिता आमी उरलेले 10 MLD आमी फुडल्या हेका काडूंक शकतले ताच्याच खातीर सांगलें आतां रुरल वॉटर सिस्टम आनी प्युरिफिकेशन ज्या ज्या जाग्यार आमकां शक्य आहा थंयसर आमी आतां हांवें जे सालिगांव सांगलां ते नवीन तळ्यान आमी प्युरिफिकेशन प्लांट बसयता हांव जेन्ना मायक्रो मॅनेजमेंटाका विचारपाक लागलो बारीक बारीक गजाली तेन्ना त्यो म्हाज्याय लक्षांत येवपाक लागले आनी ताज्या उपरांत ताका रोखडेंच वागुरे आतां प्लांट बसोवपाचो हो आतां डिसिजन जाला वॉट एवर द डिसिजन टुडे आय हॅव टेकन ते 2 म्हयन्यांनी इम्प्लिमेंट करता EDC तुमच्या मीटिंग असेल रिगार्डिंग EDCन आशिल्ली म्हजी GSIDCन मिटींग आशिल्ली गोवा स्टेट इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट लॉंग पेंडिंग प्रोजेक्ट कोविडा खातीर थोडे बंद पडल्या ते प्रोजेक्ट खंयचे फुडें व्हरप खंयचे फास्ट ट्रॅक करप हाजेर मिटींग आशिल्ली तातूंत करून स्पेशली विथ हॉस्पिटल्स आनी रोड इन्फ्रास्ट्रक्चर जेची आत्तां सामकी गरज आसा त्या प्रोजेक्टाच्या बाबतीत सगळ्या हॉस्पिटल जितके प्रोजेक्ट आसा ताका प्रायोरिटी दिल्या मागीर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आसतले डेंटल कॉलेज आसतले मेडिकल कॉलेजचे आसतले जेचो आमी तो कमिटमेंट MCMच्या बरोबर आसा ते प्रोजेक्ट त्याच बरोबर जे प्रोजेक्ट 60-70% प्रोजेक्ट कंप्लीट जाला फक्त 30% ऑफ काम तेंचे उरला जसो बाणावलेचो रस्तो आसतलो तो 60-70% कंप्लीट जाला हे प्रोजेक्ट येता त्या 3 फेज म्हणजे जाता तितके बेगीन खंयचे कंप्लीट जातले आनी 19 डिसेंबर पर्यंत खंयचे कंप्लीट जातले ताजे फंड प्रोविजन कशें करप त्याच बरोबर आमच्याकडे काही सेंट्रल प्रोजेक्ट आशिल्ले जेचे फंडेड बाय द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया म्हणजे थोड्या कडेन 70% फंडेड थोड्या कडेन 90% फंडेड ते प्रोजेक्ट शॉर्टलिस्ट केल्या आणि ते प्रोजेक्ट जाता तितके बेगीन पुराय करपा खातीर इन्स्ट्रक्शन्स केल्या सगळे प्रोजेक्ट स्ट्रीमलायन जातले त्या खातीर परत एकदा गियर अप करून जे कोविडांतल्यान भायर सरल्या उपरांत हे फास्ट ट्रॅक करपा खातीर असलेले डिसिजन आसा आरक्षणाच्या बाबतीत नाराजी आहे सगळीकडे विरोधकही आता कशें आसा कोणाचो वाड रिजर्व जालो काय ना ताका वायट दिसतलेच न्ही रे मागीर तो नाराजी म्हणटलो थोडीशी खंय तरी जाल्या आसतली गोवा पीपल फ्रंट मायनिंगाचे म्हणटा की लास्ट डेट मार्चाचे दिला तेंचे नाजाल्यार सगळी मशिनरीज हाडून पणजेन धरतले म्हणटा तेजेर तुमचें कितें रिएक्शन आसा हांव राज्याचो मुख्यमंत्री म्हणून तुका एकूच गजाल सांगता जे दिसा हांवें चार्ज घेतला ते दिसाच्यान आयज पर्यंत सिन्सियरली मायनिंग चालू जावपाक जाय म्हणून प्रयत्न करता कोण कितें उलयता तें म्हाका पडलेलें ना राज्याच्या हिताच्यो गजाली मायनिंगाच्या बाबतींत हांव करता आनी म्हणून तर तूं सामान्य मनशाक जर मायनिंग भागांतल्या वचून विचारत जाल्यार ताका मुख्यमंत्री कितें करता तें खबर आसा मायन ओनराकूय जर विचारशीत जाल्यार तूं जाल्यार ताकाय खबर आहा मुख्यमंत्री कित्याक करता तो आनी कोणाच्या इंट्रस्टान करता तो जो मनीस उलयता पळय न्ही रे तो कोणा खातीर उलयता ताका पयलीं विचारपाचो आनी मागीर कळटलें तुका ओके ते टॅक्सीवाल्यांची मिटींग जावपाची आशिल्ली तेंचें कितें जालें पत्रकार येवपाक